हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र. ठाकरे महायुती सरकारला घेरणार. हिंदू आणि हिंदीवरून रान पेटवणार. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. ऐकलं? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. विशेष म्हणजे हिंदू आणि हिंदी कनेक्शनचा मुद्दाही खोडून काढलाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार असल्याचे संकेत यातून मिळाले. कारण उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना याबाबतीत आव्हान दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत परत सांगतोय. तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा. 2 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच हिंदू असलो तरी हिंदी नसल्याचं सध्या जवळीक असलेल्या भाजपला ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली होती पाहूया. महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं विकू देणार नाहीत. गेल्या काही वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरेंची अनेक मुद्द्यांवर टोकाच्या विरोधाची भूमिका असते. कारण उद्धव ठाकरे ज्याच्या विरोधात त्याच्याशी राज ठाकरेंची जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. मात्र गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदी सक्तीच्या मुद्द्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलेत. आणि हाच मुद्दा दोघांना एकत्र आणणार का, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.